जनसंवाद न्यूज, सत्य आणि विश्वासाची बातमी। कसाराजवळील विहीगाव खोडाळा मार्गावरील एक प्रवासी जीप 200 फूट खाली दरीत गेल्याने या अपघातात एका वयोवृद्ध व्यक्ती उपचारादरम्यान मृत्यू झालाय, तर 8 जण जखमी झाले आहेत। जखमींपैकी 2 जणांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना कसारा प्राथमिक आरोग्य केंद्रात प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी खर्डी येथे पाठवण्यात आले आहे। आज सकाळी कसाराजवळील झुगरे कुटुंबीय एका खाजगी वाहनातून माळ या गावातून खोंडाळा येथे घरगुती कामासाठी निघाले असता विहीगाव सोडल्यानंतर एका वळणावर वाहन चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटले। त्यामुळे वाहन चालकाने गाडी डाव्या बाजूकडील एका दरीच्या दिशेने फिरवली, परंतु अचूक अंदाज न आल्याने जीप खोल दरीत कोसळली। खाली असलेल्या धरणपात्राच्या पाण्याजवळील एका खडकावर जाऊन अडकली। या भीषण अपघातात 8 ते 9 जण जखमी झाले असून जखमींना कसारा प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले आहे, तर दादू झुगरे यांचा उपचारादरम्यान मृत्यू झालाय। दरम्यान घटनेची माहिती मिळताच शहापूर उपविभागीय पोलीस अधिकारी मिलिंद शिंदे, तहसीलदार परमेश्वर कासुळे, नायब तहसीलदार चौधरी, कसारा पोलीस ठाण्याचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले असून प्रसंगावधान राखीत आपत्ती व्यवस्थापन टीम सदस्यांनी तात्काळ जखमींना मदत केली। जनसंवाद न्यूज, सत्य आणि विश्वासाची बातमी। आजच सबस्क्राइब करून बेल आयकॉनला क्लिक करा आणि पहा ताज्या घडामोडींचा अचूक अंदाज आपल्या मोबाईलवर।